मध्यरात्री भयान अंधारात ट्रक ड्रायव्हरने आडरानात सुनसान रस्त्यावर आणि त्यानंतर त्या ट्रक ड्रायव्हरसोबत असं काही भयंकर घडलं की तो महिनाभर तापाने फणफणत होता. त्याच्यासोबत नक्की काय झालं, त्याने तिथे काय बघितलं की अजून काही, हे सर्व तर तो ट्रक ड्रायव्हरच सांगू शकतो. त्या सुनसान शेतातला ऊस खाल्ल्यामुळे त्याच्यासोबत प्रवासात असा काही भयंकर प्रकार घडला की याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. नमस्कार मित्रांनो, आजचा हा अनुभव आलोक यांनी पाठवला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील आहे. चला तर ऐकूया आलोक यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. रात्रीचे 10 वाजून गेले होते. आलोक एवढ्या भयान अंधारात देखील सुसाट वेगात ट्रक पळवत होता, कारण रात्रीच्या अंधारात ट्रक थांबवणे म्हणजे धोक्याचेच. ट्रक पळवत असतानाच त्याच्या लक्षात आलं की आपण ट्रक पळवण्याच्या नादात काही खाल्लेलं नाही आणि आता तर सर्व हॉटेल्स आणि छोटे मोठे ढाबे मागे पडलेत. पुढे एखादं हॉटेल भेटेल याचीही शक्यता कमीच आहे. आलोक ट्रक चालवता चालवता कुठे छोटासा ढाबा किंवा हॉटेल दिसतं का हे बघत होता. हा विचार करत असतानाच आलोक ट्रक थांबवण्यासाठी चांगली जागा शोधू लागला. 1-1.5 किलोमीटर पुढे आल्यावर त्याला एक रस्त्यालगत एक शेत दिसलं. त्या शेतामध्ये लाईट चमकत होता, त्यामुळे आलोकने तिथेच थांबायचं ठरवलं. त्या झोपडीवर लाईट दिसतोय म्हणजे तिथे नक्कीच कोणी असेल, चला त्याच्याकडे पाणी तरी मागूयात. हा विचार करून आलोक आपली पाण्याची कॅन घेऊन खाली उतरला. त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला. इकून एक काम करूया, या शेतकऱ्याकडून पाणी घेऊन येतो आणि मग ट्रकमध्येच जेवतो, या विचाराने आलोक शेतात गेला. पायाला लागणारा पालापाचोळा बाजूला सारत कसं तरी तो शेतामध्ये पोहोचला. शेतात एक मोठी अशी विहीर होती आणि त्यालगतच एक छोटीशी झोपडी. या झोपडीमध्ये पिवळा बल्ब होता जो की लांबून चमकत होता. आलोक या झोपडीजवळ गेला. त्याने झोपडीच्या आत डोकावून पाहिलं तर आत कोणीच नव्हतं. आता आलोक या विहिरीच्या दिशेने जाऊ लागला. ती विहीर खूपच रुंद होती. विहिरीजवळ जाऊन पाहताच आलोकचे डोळे फिरत होते. जाऊ दे, या विहिरीपासून लांब गेलेलंच बरं. आलोकचे डोळे विहिरीला पाहून फिरू लागले. त्याचे पाय थरथरू लागले. बापरे, या महाकाय विहिरीत पडलो तर, असं म्हणत आलोक पाठीमागे सरकू लागला. कारण ती विहीर पण खूपच मोठी होती आणि ते पण जमिनीला लागून. तिथेच पाणी काढण्यासाठी एक बादली ठेवली होती. बादलीला एक दोरी बांधलेली होती ज्याने की ती बाटली विहिरीत टाकून पाणी काढता येईल. पण ती महाकाय विहीर बघून, तिचं काळशार पाणी बघून आलोकला भीती भरली. त्यामुळे तो माघारी परतू लागला. तेच त्याच्या कानावर काही पावलांचा आवाज पडला. आवाजाच्या दिशेने आलोकने बघितले. तेच 4-5 लोक विहिरीच्या दिशेने येताना त्याला दिसले. त्यामुळे तो लगेचच एका झाडाच्या मागे जाऊन लपला. आता विहिरीजवळ ते 4-5 लोक उभे होते. त्यातील एकाने काळे कपडे घातले होते. तेच त्यातील 2 व्यक्तींनी दिवे लावले आणि विहिरीपासून थोड्या अंतरावर एक रिंगण आखलं. ते दिवे त्या रिंगणात मधोमध ठेवले. त्यानंतर 2 लिंबांवर हळदी कुंकू टाकलं आणि त्यानंतर त्या लिंबांना पाण्याने स्वच्छ धुवून काढले आणि काळ्या कपड्यांमधील त्या व्यक्तीने ते लिंबू त्या रिंगणाजवळ मांडले आणि त्याने त्या 2 लिंबांवर जोरात सुरा चालवला आणि त्यांचे 4 तुकडे केले. गुरुजी, आता तरी आम्हाला धनप्राप्ती होईल ना? काय फक्त एवढ्यानेच धन मिळालं असतं तर आज सगळेच धनवान झाले असते. हे बघ शिरपा, जर तुला धन पाहिजे असेल तर जसं या लिंबाला कापलं आहे तसंच एखाद्या माणसाला कापावं लागेल आणि त्याचं मुंडकं धडावेगळं करून त्या विहिरीत टाकावं लागेल. तेव्हाच ते धन स्वतःहून आपला पत्ता सांगेन. त्या काळ्या कपड्यामधला व्यक्ती त्याच्या जाड आवाजात बोलू लागला. त्यांचं ते बोलणं ऐकून आता आलोकला सगळं लक्षात आलं. हा काळा जाडा माणूस नक्कीच या शेताचा मालक असणार आणि हा काळ्या कपड्यांमधला माणूस ज्याला हे गुरुजी म्हणत आहेत तो जादूटोणा करणारा तांत्रिक आणि हे 2 त्याचे चेले. आलोक मनातच हे सर्व
तर्कवितर्क करू लागला. पण गुरुजी, माणसाची बळी कशी देणार? कोण तयार होईल आपला बळी देण्यासाठी? शेतकरी म्हणाला. अशा कामांसाठी कोणी तयार नसतं होत. तुला कोणाला तरी धोक्याने इथपर्यंत आणावं लागेल. बस, मग पुढे मी आणि माझी माणसं बघून घेऊ. तांत्रिक गंभीर स्वरात म्हणाला. हो, पण ही बातमी कोणालाही कळता कामा नये, नाहीतर सर्व मेहनत निष्फळ होईल. धन प्राप्त होईपर्यंत ही विधी तुझ्या घरच्यांनाही सांगू नकोस, तांत्रिकाचे चेले म्हणाले. गुरुजी, चला घरी, तिथे तुमच्या जेवणाची सोय केली आहे, शेतकरी म्हणाला. बरं, कोण कोण आहे तुझ्या घरात? मी, माझी बायको आणि 2 मुली. काय मुली? किती वय आहे त्यांचं? तांत्रिक म्हणाला. एक 10 वर्षाची आहे आणि एक 15 वर्षाची, शेतकरी म्हणाला. बरं शिरपा, तुला सांगू का? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. हो सांगा ना गुरुजी. उद्या अमावस्या आहे आणि जर उद्याच बळी दिला तर अतिउत्तम होईल. पण गुरुजी, एका दिवसामध्ये बळी कुठून शोधायचा? कुठे शोधायची काय गरज आहे? बळी तुझ्याच घरात आहे, तांत्रिक म्हणाला. हे ऐकून शेतकरी घाबरतच विचारू लागला. कोण? तुझ्या मुली. आता त्या दोन्ही मुलींपैकी कोणाचा बळी द्यायचा आहे हे तू ठरव. मला विचारशील तर तुझी मोठी मुलगी यासाठी योग्य राहील. नाही नाही गुरुजी, हे तुम्ही काय बोलताय? जर माझ्या मुलींचाच बळी दिला तर प्राप्त झालेल्या धनाचं काय करू? मला तर त्यांच्याच शिक्षणासाठी आणि लग्नासाठी ह्या धनाची गरज आहे. नाही नाही, त्या दोघींपैकी मी कुणाचाच बळी देणार नाही, शेतकरी म्हणाला. मला जे वाटलं ते मी सांगितलं. जर तुला गुप्तधन पाहिजे असेल तर बळी तर द्यावाच लागेल, आणि तुझ्याकडे कोणी दुसरा बळी असेल तर सांग. ही अमावस्या गेली तर 15 दिवसांपर्यंत थांबावं लागेल. विचार कर, तांत्रिक म्हणाला. आलोक झाडाच्या मागून हे सर्व ऐकत होता. कशी लोक आहेत ही? पैशाच्या लालचीपायी राक्षसी कृत्य करायला तयार झाली आहेत. आता जर माझ्यासोबत 4-5 माणसं असती तर यांना चांगला चोप देऊन पोलिसांच्याच हवाली केलं असतं. बोल मग, काय करायचं? तांत्रिक म्हणाला. नाही महाराज, माझ्या मुली नाही. महाराज, माझ्याकडे एक योजना आहे जेणेकरून आपण आजच बळी देऊ शकतो. काय? दाखव, कुठे आहे बळी? इथेच आहे, जवळपास. शेतकऱ्याचं हे बोलणं ऐकून आलोक पुरता घाबरला. ह्या शेतकऱ्याने मला पाहिलं तर नाही ना? बापरे, आता हे सगळे मिळून माझाच बळी देणार. काय करू? पळून जाऊ का इथून? पण असं केलं तर आवाज होईल, आणि जरी यांनी बघितलं नसेल तरी आवाज झाल्यावर बघतील. ते काही पण असो, पण आता इथून पळ काढण्यातच भलाई आहे. हे विचार करून आलोक पळणारच. तेच शेतकरी बोलू लागला. गुरुजी, हा बाजूचा रस्ता आहे ना, हा रात्रभर चालूच असतो. कितीतरी अनोळखी व्यक्ती रस्त्यावरून ये जा करतात. त्यांच्यापैकी आपण एखाद्याला धोक्याने इथे आणू आणि त्याला इथेच झोपू, आणि तुम्ही सुऱ्याने त्याचं मुंडकं कापा. म्हणजे आपलं काम पण होईल आणि कुणाला कळणार पण नाही. हो चालेल, तांत्रिक म्हणाला. तुम्ही दोघे याच्यासोबत जा आणि बघा कुणी शिकार मिळतंय का, तांत्रिक म्हणाला. तांत्रिकचे दोन्ही चेले व तो शेतकरी रस्त्याच्या दिशेने गेले. तांत्रिकाने त्याच्या खिशातून एक दारूची बॉटल काढली आणि पिऊ लागला. गुरुजी गुरुजी, ते तिघे पळतच तांत्रिकाकडे आले व म्हणाले. गुरुजी, शेतालगतच एक ट्रक थांबला आहे. ट्रकचा ड्रायव्हर पण इथे जवळपास असेल. तो सापडला तर खूप बरं होईल. काय बोलताय? ट्रक थांबलाय? पण आपण इथे आल्यापासून कुठल्या ट्रकचा आवाज आला नाही. गुरुजी, मला वाटतं आपण येण्या अगोदरच ट्रक इथे असावा, पण आता आपण बघितला, चेला म्हणाला. पण आपण इथे येऊन तर जवळपास 1 घंटा होतोय, मग तो ट्रक अजून गेला का नाही, तांत्रिक म्हणाला. इकडे आलोकची धडधड वाढू लागली. तो थरथरू लागला. ह्यांनी जर मला बघितलं तर हे खरंच माझा बळी देतील. आलोक घाबरला. त्याला तिथून पळ काढायचा होता, पण त्याचं पूर्ण शरीर गोठलं गेलं. त्याला जराही हालचाल करता येत नव्हती. भीतीने आलोकची खूप वाईट अवस्था झालेली. एक काम करूया, तो जो कोणी असेल तो थोड्या वेळाने आपल्या ट्रकजवळ तर येईल.
तो ट्रकजवळ आला की तसंच त्याला उचलू आणि इकडे घेऊन येऊ. नाही, अजिबात हे करू नका, त्याच्याजवळ हत्यार असू शकतं. तांत्रिक म्हणाला, आपण एक नाटक करूया की तुझी बायको खूप आजारी आहे आणि तिला तात्काळ दवाखान्यात जावं लागेल आणि ती त्या झोपडीमध्ये आहे. तो ट्रकवाला येईल तर तू त्याला मदत माग आणि त्याला या झोपडीपर्यंत घेऊन ये. मग मी आणि माझे चेले पुढचं ते बघून घेतो. तांत्रिकाने सर्वांना योजना समजवली व सर्वांनी होकार दिला. आता योजनेनुसार तो शेतकरी ट्रकच्या दिशेने जाऊ लागला आणि तांत्रिक व त्याचे चेले झोपडीच्या मागे लपून बसले. हीच संधी पाहून आलोक मागे मागे सरकू लागला व तो मागच्या मागून उसाच्या शेतामधून बाहेर पडला व आपल्या ट्रककडे येऊ लागला. आलोकला ट्रकजवळ येताना पाहून तो शेतकरी रडत रडत त्याच्याकडे आला. साहेब साहेब, माझी बायको खूप बिमार आहे, मदत करा. जर तिला आत्ता दवाखान्यात नेलं नाही तर मरेल ती. शेतकरी म्हणाला, काय सांगताय, कुठे आहे तुमची बायको? आलोकने विचारलं. त्या झोपडीत आहे साहेब, चला तुम्ही त्यांना इथपर्यंत आणायला मला मदत करा. ठीक आहे, चल लवकर, आलोक म्हणाला. आता आलोक आणि तो शेतकरी झोपडीच्या दिशेने जाऊ लागले. आलोकने मनातच काहीतरी योजना बनवली होती. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते. पण जर त्याची ही योजना विफल झाली तर आलोकचा बळी जाणार होता. एवढा मोठा धोका आलोकने का पत्करला? काय होती त्याची योजना? त्याचा बळी गेला का की त्याची योजना यशस्वी झाली? आता आलोक आणि शेतकरी त्या झोपडीजवळ पोहोचले. रात्रीचे 12 वाजत होते. रातकिड्यांचा कर्कश आवाज वातावरणात पसरला होता. आकाशातील चंद्र ढगांमागे अडला होता आणि याच गर्द अंधारात आलोक त्या शेतकऱ्याला आपल्या मोठ्या सुळ्या दातांनी चावू लागला. थोड्याच वेळात आलोकने शेतकऱ्याचे मांस खायला सुरुवात केली. आत्तापर्यंत शेतकऱ्याने जीव सोडला होता व आलोक त्याचे रक्त पीत होता. आलोकचे डोळे लाल झाले होते, ते रात्रीच्या अंधारात चमकत होते. आता तो त्या शेतकऱ्याचं रक्त पिऊ लागला व त्याच्या डोळ्यांना खूप आवडीने खाऊ लागला. आलोकच्या अंगावर भरपूर केस आली, नखं वाढली. तो आता एखादा नरभेडिया वाटू लागला. आलोकने त्या शेतकऱ्याच्या पायाला पकडून त्याला झोपडीच्या मागे नेले, जिथे की तांत्रिक आणि त्याचे चेले अगोदरच मृत पडलेले होते. आलोक रात्रभर त्यांचं रक्त पीत राहिला. सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास जेव्हा सूर्याची किरणं पडू लागली तेव्हा आलोक उड्या मारतच त्या उसाच्या शेतामध्ये निघून गेला. थोड्या वेळानंतर आलोकचे डोळे उघडले. त्याने पाहिलं तर तो उसाच्या शेतात होता. त्याच्या तोंडाला लाल रक्त लागलेलं होतं. बापरे, हे काय आहे? रक्त बघून आलोक घाबरला. तांत्रिक आणि शेतकऱ्याने तर हे केलं नाही ना? म्हणजे ते माझ्या मागावर आहेत तर? हा विचार करून आलोक पटकन उठला व ट्रकमध्ये जाऊन बसला. आलोकने ट्रक चालू केला व आपल्या रस्त्याने निघून गेला. आलोकचा पुढचा प्रवास खूपच भयंकर झाला. नेमका आलोक कोण होता हे त्यालाही माहीत नव्हतं. आलोकचं पुढे काय झालं, तो ट्रक घेऊन कुठे गेला, हे सर्व आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक अवश्य करा. धन्यवाद.